नमस्कार, कीर्तीस किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण मिरच्यांच्या भाजीची रेसिपी बघणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य: तुरीची डाळ। ही डाळ मी 4 वाट्या घेतलेली आहे मोजून आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। मिरची, कांदा, कोथिंबीर, फोडणीसाठी जिरं, मोहरी, गरम मसाला, आलं, लसूण, शेंगदाण्याचं कूट, खोबरं आणि मीठ, हळद। सर्वप्रथम आपण डाळ शिजवून घेऊ। त्यासाठी मी कुकर मध्ये टाकत आहे। आपल्याला 4 वाटी डाळ घेतलेली आहे आपण, तर आपल्याला याला 8 वाटी पाणी घालायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि मिरची पण घालून घ्यायची आहे। घालून द्यायचं आहे असं। आणि आपल्याला याच्यामध्ये थोडी हळद घालायची आहे। आपल्याला याच्यामध्ये थोडी हळद घालून घ्यायची आहे आणि 1-2 चमचा तेल घालायचं आहे। आणि आपल्याला कुकरच्या 4 शिट्ट्या काढायच्या आहे। आपली डाळ शिजलेली आहे। हे बघा, छान मऊ झालेली आहे। ही भाजी मी आता छान लोणून घेते आणि मग फोडणीची तयारी करते। आपली फोडणीची तयारी झालेली आहे। आपण तेल टाकून घेऊया भांड्यामध्ये। आपल्याला मिरच्यांच्या भाजीसाठी थोडं जास्तीच तेल घालायचं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता मोहरी घालून घेऊ आपण आधी। जिरं, आलं लसूण पेस्ट, खोबरं आणि मी काही खोबऱ्याचे काप घेतलेले होते ते पण घालून घेऊ आपण। आणि शेंगदाणे। आपल्याला हा मसाला व्यवस्थित हलवत राहायचा आहे, जळू द्यायचा नाही आहे। इथे मी मसाला आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला थोडी हळद टाकायची आहे, कारण की फोडणीमध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची नाही आहे। हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि मसाला फोडणीत घातल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे। झाकण ठेवून द्यायचं। त्यामध्ये आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे आपण शिजवून घेतलेली।
आपण थोडा वेळ झाकण ठेवून देऊ. मगाशी मी मसाला घातला तेव्हा गरम पाणी घातले, कारण की आपली फोडणी जळली नाही पाहिजे म्हणून त्यात थोडं पाणी घातलं ना की आपल्या भाजीला फोडणी खूप छान बसते आणि मसाला पण तळत नाही. आता मी भाजीमध्ये गरम पाणी घालून घेते. चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ आणि थोडा वेळ 5-1 मिनिटं आपण भाजी शिजत ठेवू. आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपण कोथिंबीर घालून घेऊ. मिरच्यांची भाजी कोणाला कोणाला आवडते त्यांनी मला जरूर कमेंट करून सांगा. आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.